अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मागील 4 वर्षांच्या संघर्षाला विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीला अखेर यश आल्याचं दिसून येते। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळानं संस्थानचे चेअरमन सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिर्डी शहरामध्ये सिनियर कॉलेज सुरू व्हावे यासाठी प्रस्ताव मंजूर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून सिनियर कॉलेज सुरू होण्यासाठी योग्य ती कारवाई सुरू केली आहे। हे खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याचं यश आहे असं निश्चितच म्हणता येईल। मागील 4 वर्षांपासून परिषदेचे प्रयत्न, ज्यामध्ये प्रत्यक्ष शिर्डी परिसरातील विविध गावांचा शिक्षणाचा सर्वे करून 3,500 सह्यांचे निवेदन संस्थांकडे केलं होतं। तसेच वेळोवेळी निवेदनं, छात्र भारती रॅली, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, सिनियर कॉलेज होण्यासाठी विशेष पाठपुरावा केला। त्यासाठी अनेकदा आंदोलनही करण्यात आली। यामध्ये एक हात मदतीचा अभियान, तसेच गरज सिनियर कॉलेजची, सामाजिक जनजागृती असे अनेक प्रकारचे आंदोलनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केली। तसेच 23 मे 2017 रोजी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये सिनियर कॉलेजचा विषय घ्यावा यासाठी 15 मे 2017 रोजी उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर पुन्हा या विषयावर चर्चा व्हावी म्हणून बैठक सभागृहाबाहेर धरणे आंदोलन केलं। शेवटी विश्वस्त मंडळाला या विषयाची जाणीव होऊन हा विषय चर्चेला घेऊन 23 मेच्या बैठकीमध्ये प्रस्ताव पारित करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आलाय। जोपर्यंत शिर्डीमध्ये महाविद्यालयाची उभारणी होत नाही तोपर्यंत, महाविद्यालयाची इमारत उभी राहत नाही, अध्यापनाचं कामकाज सुरू होत नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा लढा असाच सुरू राहील असं सांगण्यात आलंय। सिनियर कॉलेजच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी 4 वर्षांपासून प्रयत्न केले। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रस्ताव मंजूर झाल्याबद्दल शिर्डीमध्ये आनंदोत्सव साजरा केला। शिर्डीतील समस्त पत्रकार, विश्वस्त, साई संस्थांचे अधिकारी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केली। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे योगेश जपे सर, मयूर चोळके, चेतन कोते, शिवानी चव्हाण, अक्षय महाजन, महेंद्र उगले, अक्षय आल्हाट, किशोर भड, साईधन कुलकर्णी, शदयात सय्यद, परितोष दर्पिल, थाविन जोशी, अकबर शेख, कोमल राजपूत, दीपाली वागचौरे, आदित्य ठाकूर, मनीषा तलरेजा, अभिजित पाचोरे, अक्षय लोहकणे, किरण निकम, अनुज कुमार रावल आदींसह विद्यार्थी उपस्थित होते। याप्रसंगी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन तांबेंनी या प्रस्तावाविषयी अधिक माहिती दिली आहे। साईबाबा संस्थांच्या वतीने विश्वस्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी मान्य सुरेशजी हावरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आहे आणि त्या मीटिंगमध्ये साईबाबा संस्थांच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याची जी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्याचबरोबर अनेक संघटनांची मागणी होती ती आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। येत्या काही दिवसामध्ये त्या ठरावाची इतिवृत्त पूर्ण होईल आणि त्याचं संपूर्ण कमिटी आणि त्याचा प्रस्ताव जो आहे तो पूर्ण केला जाईल आणि त्याची जलद गतीने कारवाई या ठिकाणी होणार आहे। मान्य अध्यक्ष साहेब हावरे साहेब हे या ठिकाणी या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री व तसेच शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला अशा सगळ्यांनाच या ठिकाणी समाविष्ट करून या ठिकाणी साईबाबा संस्थाच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे। तर परिषदेचे योगेश जपे आणि एका विद्यार्थिनीनंही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला। सर्वप्रथम मी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तांचे मनपूर्वक आभार मानतो। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे या बॉडीचे, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानतो की ज्यांनी आमच्या या लढ्यास मागील 4 वर्षापासून आम्ही जो हा लढा दिला आहे की शिर्डीमध्ये सिनियर कॉलेज व्हावं यासाठी जो लढा दिलेला आहे, त्यामध्ये मग छात्र रॅली असेल, सह्यांचं निवेदन असेल, वेळोवेळी केलेलं निवेदन असेल, या जे प्रयत्न आम्ही केले त्या प्रयत्नांना आज अखेर यश आलेलं आम्हाला दिसून येते। त्यामध्ये या बॉडीने या ठिकाणी लवकरात लवकर महाविद्यालय सुरू करावं प्रस्ताव दिलेला आहे, पण तो प्रस्ताव देखील त्या ठिकाणी तो पुढे हा प्रश्न धसाच लावा आणि या विद्यार्थ्यांची त्याचबरोबर शिर्डीकरांची ही जी मागणी आहे ती यशस्वी करावी। या आंदोलनासाठी आम्हाला ग्रामस्थांबरोबरच विविध पत्रकार असेल, प्रिंट मीडियातील लोक असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियातील जे प्रतिनिधी असतील, या सर्वांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं, म्हणूनच हा विषय आम्ही इथपर्यंत मांडू शकलो। कारण त्यांनी जर हा विषय आम्हाला इथपर्यंत आणला नसता तर यांना या विषयाचं महत्त्व कळालं नसतं। पण या ठिकाणी हावरे साहेब आणि त्यांचे जे सर्व सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हा विषय लवकरात लवकर त्या ठिकाणी प्रस्तावासह मंजूर केलेला आहे। पुढची कार्यवाही देखील ते करणार आहे असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। आमच्या या विद्यार्थ्यांचं खरं यश आहे। आम्ही वेळोवेळी आमच्याकडे अगदी 16 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत सगळे छोटे मोठे विद्यार्थी आहेत ज्यांचं शिक्षण झालं तेही आहेत आणि ज्यांना भविष्यात शिक्षण घ्यायचं आहे
ज्या महाविद्यालयासाठी शिक्षण घ्यायचे ते सर्व आहेत. त्यांना एक आनंद या ठिकाणी वाटणार आहे की ज्या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे त्याच महाविद्यालयात आम्हाला शिकायला भेटत आहेत. हा खरोखरच एक वेगळाच आनंद असणार आहे. आणि आज आम्हाला या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये कळालं की सिनियर कॉलेजचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्याच्याच अनुषंगाने आज आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे त्या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे. शुभेच्छा सर्वांना, सर्व शिर्डीकरांना, सर्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना सर्वांना शुभेच्छा. आज फायनली आपली जी मेहनत आहे, जे कार्यकारिणीचं स्वरूप आहे, जे आंदोलनं, जी निवेदनं आपण वेळोवेळी दिलेली आहेत, त्याचा जो आपण पाठपुरावा केलेला आहे, तर त्याला आज सक्सेसफुली यश असं मिळालेलं आहे. आणि आपण या सगळ्या गोष्टींसाठी जेवढी मेहनत केलेली आहे, समस्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जी जीव तोडून मेहनत केलेली आहे, त्याला यश देत श्री साईबाबा संस्थांनी 23 मे 2017 रोजी सिनियर कॉलेजचा जो मुद्दा आहे तो बैठकीमध्ये पारित केलेला आहे. आणि त्या मुद्द्याला आणि सिनियर कॉलेजला साईबाबा संस्थांनी जो प्रस्ताव आहे तो मंजूर केलेला आहे. याचा जल्लोष आज साजरा करत सर्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने खूप मोठा आनंद जो आहे तो साजरा केलेला आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.